फोन आला. हा, सुंदरचा फोन आता. हा, बोल बाबा. अरे कसे आहात माय डिअर भाऊजी? आतापर्यंत एकदम मजेत होतो. काय? मला म्हणायचं एकदम मजेत आहे, एकदम मजेत आहे. हा, 1 मिनिट देतो हा दयाला फोन. अरे माय डिअर भाऊजी, ताईला नका देऊ. ताईशी नाही, मला तुमच्याशीच बोलायचंय. माझ्याशी काय बोलायचंय? अरे काय बोलायचंय काय? शुभेच्छा द्यायच्या असतील. ओ, अच्छा अच्छा अच्छा. अरे थँक्यू सुंदर, थँक्यू बाबा, थँक्यू. ओके. अरे काय ओके चल. अरे माय डिअर भाऊजी, तुमच्यासाठी एक स्पेशल सरप्राईज आहे माझ्याकडे. स्पेशल सरप्राईज? तू काय इथे गोकुळधाम मध्ये आलायस? नाही माय डिअर भाऊजी, मी तर अहमदाबाद मध्येच आहे. ओ अच्छा अच्छा, तू आपल्या अहमदाबाद मध्येच आहेस, हे सरप्राईज आहे. वा वा, उत्तम उत्तम, अतिउत्तम भाऊ. ओके चल. हा, अरे काय कधीपासून चल चल करता माय डिअर भाऊजी? हा तर बोल ना बाबा, काय सरप्राईज आहे? अरे सरप्राईज तुमच्या नवनवीन सुंदर सजलेल्या घराच्या आतमध्ये आहे ना. घराच्या आत? काय केलंस तू घराच्या आतमध्ये? अरे सगळं समजेल तुम्हाला माय डिअर भाऊजी. सध्या तुम्ही तुमच्या मोबाईलचा स्पीकर तरी चालू करा. हा, केला. बस आता डोळ्यावर तुम्ही लाल पट्टी देखील बांधून घ्या. आता लाल पट्टी कुठून आणू मी? ही काय इकडे लाल पट्टी? माय डिअर ताईकडे लाल पट्टी तयारच आहे ना. ओहो, तर भावा बहिणीने मिळून ठरवलंय. माय डिअर भाऊजी, बांधली का डोळ्यावर पट्टी? अरे पण का पट्टी का बांधायची? सरळ सरळ बोल ना भाऊ, काय सरप्राईज आहे? बोल ना. बाबा, तुम्ही पट्टी बांधून घ्या ना, मजा येईल. अरे तू पण ना. चल आण, चल. थँक्यू. माहित नाही या सुंदर काय सरप्राईज देणार आहे. पट्टी बांधली. हळू ना. माय डिअर भाऊजी, आता तुम्ही घरात जा. बापूजी, तुम्हाला एक विनंती आहे. आता तुम्ही दरवाजा उघडा. ठीक आहे. आणि माय डिअर भाऊजी, तुम्ही तुमचा मोबाईल चालू ठेवा. अरे सोड ना. काय? हो बाबा, चालू ठेवू. चला. हा विराज, आता कुणी आहे का जो मला माझ्या घरापर्यंत पोहोचवेल? या ना पप्पा, या या. सांभाळून ना बाबा, शिडी येईल. इथे पकडून चला. पप्पा उंबरठा सांभाळ. इकडे उंबरठा. सांभाळ. वा. आपलं घर किती छान बनले. अरे वा. ओ माय गॉड, सुपर. काय भाऊजी, कसं वाटलं सरप्राईज? अरे बाबा, कोणी माझी पट्टी सोडली तर मी बघेन ना. अरे काय कोणी पट्टी सोडेल जेठ्या? अरे तुझ्या डोळ्यांवर पट्टी बांधली आहे, हातांवर थोडीच बांधली आहे. अरे स्वतःच काढ तू. हा, वा वा बापूजी, वा. वा. हे काय? झोपाळा? अरे हा झोपाळा कुठून आला? अरे टोकूचा बाबा, हेच तर आहे सुंदर वीराचं सरप्राईज. झोपाळा? माय डिअर भाऊजी, झोपाळा बघून एकदम खुश झालेले आहेत. वीराने खास अहमदाबाद वरून पाठवलंय. आता तुम्ही जेव्हा मन होईल तेव्हा यावर अगदी आरामात झोका घ्या. अरे सुंदरचा तर जन्मच मला झुलवण्यासाठी झाला आहे. तो मला आयुष्यभर झुलवतच ठेवणार आहे. कसं वाटलं सुंदर वीराचं सरप्राईज? अरे जिन जोरदार जबरदस्त जिंदाबाद. मजा आली. ओ बापूजी, आपल्या भचाऊच्या घरामध्ये पण असाच झोपाळा होता नाही का? हो जेठ्या, हो. आणि जेठ्या, तुला माहितीये, सुंदरने मला अगोदरच फोन करून विचारलं होतं की आपल्या बच्छावच्या घरी अशा कोणकोणत्या वस्तू होत्या ज्या तुला खूप आवडायच्या. ओ अच्छा. 1 मिनिट, दे. अरे बाबा सुंदर, तू तर मला खुश करून टाकलंस. आजपर्यंत मला असं सरप्राईज कुणीच दिलं नव्हतं. आजचा हा गृहप्रवेश तर मला जीवनभर आठवणीत राहील. अरे माय डिअर भाऊजी, तुमचा गृहप्रवेश पण लक्षात राहील
आणि झोपाळ्यासमोर राहिल्यामुळे मी सुद्धा लक्षात राहीन ना. अरे बाबा, तुला तर मी लाख प्रयत्न केले ना तरी कधी विसरू नाही शकणार. थँक्यू. ओ हा, थँक्यू. अरे पण सुंदर, एक गोष्ट सांग, तू अहमदाबाद मध्ये बसल्या बसल्या कसा हे? अरे आपली सगळीकडे सेटिंग आहे माय डिअर भाऊजी. भाऊजी तुम्ही आंबे खा ना, कशाला बाटे मोजताय तुम्ही? हो ते पण आहे. चल सध्या नाही मोजत. आणि भाऊजी आता तुम्ही आपल्या नवीन घराचा आनंद घ्या. चला, तुम्हा चौघांना नवीन घराच्या खूप खूप शुभेच्छा. हं. थँक्यू मामा, थँक्यू थँक्यू सुंदर, थँक्यू. बाय. सरप्राईज होतं. चला सगळ्यांनी इकडे या भाऊ. ओ हा.
या नट्टू काका, बागा बावरी, या बघा हे रिनोव्हेशन वाला आमचं नवीन घर. तुम्हाला नवीन घराच्या खूप खूप शुभेच्छा नाथालालजी. थँक्यू घावरी. गावरी नाही शेठजी, बावरी. चल पहिलं तिला सुधार. सॉरी, चुकून चुकीचं बोलले. अरे कधीपर्यंत तू चुकून चुकीचं बोलत राहणार? जोपर्यंत सूर्यचंद्र आहे. बागा शेठजी माफ करा बावरीला. आजच्या शुभ दिवशी आम्ही तुमच्यासाठी तुमची आवडती वस्तू आणली आहे. बघा, दाखव बघू. हे घ्या शेठजी, तुमचे आवडते गरमागरम फाफडा जिलेबी. ओ हो. हा काय सुगंध आहे. थँक्यू नट्टू काका, बागा, तुम्ही लोकांनी तर माझं मन खुश करून टाकलं. शेठजी याचं क्रेडिट जातं बावरीला. फाफडा जिलेबी आणण्याची कल्पना त्यांचीच होती ना? अच्छा. हो, बावरीजी मला म्हणाल्या की आपण शेठजींच्या नवीन घरी पहिल्यांदा जातो आहोत, तर असं रिकाम्या हाताने कसं जायचं. तर मग मी बावरीजींना विचारलं की आपण शेठजींसाठी काय घेऊन जायचं. तेव्हा बावरीजींनी मला विचारलं की शेठजींना सगळ्यात जास्त काय आवडतं. मी म्हणालो फाफडा जिलेबी. वा थँक्यू बावरी, थँक्यू. या ना तुम्ही लोक, बसा या ना या. अरे वाह, क्या बात है. हो नवीन सोफा सेट, क्या बात है. वाह शेठजी, हे सोफा सेट तुम्ही नवीन बनवलेत का? तुम्हाला काय वाटतंय? वाटताय तर नवीन. तर मग विचारताय का? शेठजी, रिनोव्हेशन एकदम मस्त झालंय. शेठजी, आता तुमचं घर नाही राहिलं. मग नाउ इट हॅज बिकम अ विला. विला? नट्टू काका म्हणतायत की तुमचं घर आता एटदार बंगला वाटतोय. बागेश्वरजी, जेव्हा माझे मम्मी पप्पा हे घर पाहतील तेव्हा तुम्ही तर खूप खुश होऊन जाल. बागावर का खुश होऊन जातील? कारण की त्यांच्या नजरेत हे घर ते बागेश्वरजींचं आहे ना. बाघा, बावरी, तुम्ही दोघं कान उघडू नाही का? पुढच्या वेळी बावरीचे आई वडील मुंबईला आले तर ते लोक घरात किंवा दुकानात अजिबात येता कामा नये. शेठजी, तुम्ही अजिबात काळजी नका करू. आता अशी वेळच येणार नाही. काय? बागेश्वरजी, तुम्हाला तर माहिती ना मला झोपाळा किती आवडतो. काय मी थोडा वेळ झोके घेऊ? नाही तुमच्या बरोबर. नाही, माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे की शेठजींना विचारावं लागेल ना. जा बेटा, शेठजी नाही थोडंच म्हणणार आहेत. चला ना बागेश्वरजी. अरे थांब, आलो. शिवा, काय मस्त झोपाळा बनवलाय. अरे हे काय? अरे आता थांबा. अरे आज पहिला दिवस आहे, तोडून टाकतील. काय करतायत? इतक्या जोरात थोडंच झुलवतात. ते पूर्ण हलून गेलंय. उठा. कमॉन किड्स, पार्क बंद होण्याची वेळ झालीये. झोपाळ्यावरनं उतरा. चला. काय किती जोरात इथपर्यंत आणलात? मजा आली ना बावरीजी? बागेश्वरजी, शेठजी, एक गोष्ट सांगावीच लागेल. तुमच्या घरातली बेस्ट पीस ऑफ डेकोर दिस झोपाळा. हो ना बागा? हो नट्टू काका. शेठजी, कुठून घेतला हा? तो सुंदरने पाठवला अहमदाबादहून. हो, अच्छा. वा साला असावं तर सुंदरलाल सारखा. काय झोपाळा दिलाय. नाही, सॉरी शेठजी. हो बस राहू दे ना. शेठजी, बापूजी, टप्पू शेठजी आणि शेटानीजी दिसत नाहीत त्या. ते बापूजी आणि टप्पू त्यांच्या खोलीत टप्पू सेने बरोबर आहेत आणि दया त्या माधवी वहिनी आणि अंजली वहिनी आल्या आहेत ना, तर त्यांना किचन दाखव.